हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका. बरेच जण मला Instaला विचारतात, ऑफलाईनसुद्धा जे माझ्याकडे पेशंट येतात ते विचारतात, की "मॅडम तुम्ही नेहमी आम्हाला हसत दिसता किंवा नेहमी तुम्ही आनंदी असता, तर कसं तुम्ही आनंदी राहता?" तर याचं मला जरी काही मोठं वाटत नाही, की यासाठी मी वेगळं काही करते. जस्ट नॉर्मल आहे हे माझ्यासाठी, की स्वतःवरती फोकस करणं किंवा मग स्वतः जे काही ठरवलंय, स्वतःचे जे काही एम्स आहेत त्यावरती लक्ष देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की आजकाल लोकं एवढं निगेटिव्ह थिंकिंग करतायत, की त्यामुळे जे होतंय, तर मग ते डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्या निगेटिव्ह थिंकिंगमुळे होतंय. तर मला असं वाटतं, मी खूप कमी निगेटिव्ह थिंकिंग करते. खूप कमी म्हणजे खूपच रेअर करते. जरी मला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं, ते अगदी 5 ते 10 मिनिटापुरतं असतं. त्यानंतर मी ते विसरून पुन्हा वेगळ्या ह्याने किंवा पुन्हा नव्याने सुरुवात करत असते. जास्त वेळ माझ्या डोक्यामध्ये त्या गोष्टी नसतात. इव्हन कोणी काय बोललं असेल किंवा कोण वाईट बोललं असेल किंवा काही व्हॉटएव्हर. तर ते माझ्या कधी मनात नाही राहत. इव्हन कोण भांडण्याच्या हेतूने जरी मला बोललं, तरी परत मी त्याच्याशी चांगलं बोलते. कारण की ते माझ्या मनात खरंच नाही राहत आणि हेच कारण असेल कदाचित मी आनंदी राहण्याचं. मी लोकांच्या गोष्टी जास्त मनावरती घेत नाही. एकतर लोकं बोलतच नाहीत असं काही, कारण की आपण तसं काही वागत नाही. पण जर बोललेच, तरी तुम्ही मनावरती घेऊ नका. तुमचा आनंद हे तुमच्यापाशी असतो. तो इतरांपाशी देऊ नका. तो तुमच्यावरती डिपेंड असतो. इतरांमुळे तुम्ही अनहॅपी किंवा सॅड, दुःखी होऊ नका. एवढंच. आणि आता आणखीन काय सांगू, स्वतःवरती फोकस करा. हेच जास्त महत्त्वाचं आहे. थँक यू.